दुसऱ्या गोष्ट नाही तर त्या राबवून अतिशय चांगल्या पद्धतीनं दाखवून देऊ हेही वचन मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं देतो। आणि निश्चितपणे आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटते माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढून आली तर मला वाटतंय मातुश्रीबद्दल आपल्याकडे एकही शब्द जायला नको ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे। मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि निश्चितपणे माझा पुढचा जो राजकीय प्रवास आहे हा राजकीय प्रवास सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी, त्याला सुखाचे क्षण देण्यासाठी एक कायम स्वरूपी अविरतपणे जसं आधी काम करत आलोय त्याच पद्धतीने अविरतपणे त्यांच्यासाठी काम करत राहीन हेही वचन देतो। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। अशी आहे की आपण बघितलं असेल ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं, या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाही पाहिजे। ही भूमिका आजपर्यंत मी त्या ठिकाणी चोखपणे निभावत आलो। कायदेशीर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं पूर्ण आमच्या कुटुंबानं महाराष्ट्र पोलीस जे तपास करत होते, कळंबोली पोलीस स्टेशन जे तपास करत होते, दबावखाली करत आहे आणि इथून आम्हाला न्याय मिळू शकत नाही। म्हणून हा तपास सीबीआय कडे करावा अशी मागणी, अशी याचिका हायकोर्टात केल्याच्या नंतर या हत्याकांडाचा तपास त्या ठिकाणी सीबीआय कडे वर्ग झाला। 20 वर्ष अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली। फार मोठ्या अपेक्षा आमच्या कुटुंबाला त्या निकालात नव्हत्या, मेरिटवर निकाल येईल अशा अपेक्षा होती। पण दुर्दैवानं जो काही निकाल आला त्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालय म्हणतंय की राजकीय मनसे होतं तेही मान्य करतंय। कुठल्याही हत्याकांडामध्ये उद्देश, मोटिव्ह फार महत्वाचा असतो, तेही न्यायालय मान्य करतंय। पण दुर्दैवानं कळंबोली पोलीस स्टेशनच्या तपासाला त्या ठिकाणी बेस करून मला वाटतं ज्या पद्धतीचा निकाल आला तो अतिशय दुर्दैवी होता।